गेलेली ज्यावेळी व्यक्ती असते तर या 15 दिवसातच किंवा या 15 का श्राद्ध केलं जातं? असं नाही आहे की पितृ 15 तुम्ही श्राद्ध करू शकता. ओके. महालया आरंभ असं लिहिलं असतं. बरोबर आहे. पितृ 15 सुरू होतो तेव्हा एक विशिष्ट तिथीला श्राद्ध केलं जातं. म्हणजे काळाच्या गतीत ती व्यक्ती जेव्हा मृतात्मा झाली, ज्या तिथीला मृतात्मा झाली, पितृ 15 त्या व्यक्तीला त्या तिथीला धरून तुम्ही तिचं श्राद्ध करता त्या व्यक्तीचं. तर महालया आरंभ हे लिहिलं आहे. म्हणजे जेव्हा सूर्याचा प्रवेश कन्या राशीत होतो, तुम्हाला तिथीला जर करणं शक्य झालं तर अतिउत्तम. नाही झालं तर सर्व पितृ अमावस्येला करा. तेही नाही झालं तर तुळशीच्या लग्नापर्यंत तुम्ही श्राद्ध करू शकता, जेव्हा सूर्य वृश्चिकेत प्रवेश करतो. महालय तोपर्यंत असतं, तर तितका वेळ तर काढू शकता तुम्ही. दुसरी गोष्ट, श्राद्धात अगदी सगळे सोपस्कार करून, पिंडदान करून, जसं मी म्हटलं गुरुजींना बोलवून तुम्हाला शक्य नाही झालंय, तर हे पण सांगितलंय की तुम्ही दह्यानी, नुसत्या भातानी, पाण्याने श्राद्ध करू शकता. तर मला नाही वाटत की आज गरीबातल्या गरीब माणसाची पण ही कुवत नाहीये की ज्याला पाण्याने श्राद्ध करायची वेळ. आणि पिंड बनवायचे म्हणजे काय, तर शमीपत्रा इतका लहान पिंड जरी बनवला भाताचा तरी तो चालतो असं म्हटलंय. तर शमीपत्र एवढंच असतं. आणि त्याचं फळ हे पृथ्वीप्रमाणे सांगितलंय. पृथ्वीत जेव्हा तुम्ही पेरणी करता, एक दाणा पेरता तर एक कणीस मिळते. तर पिंडदानाचं हे फळ सांगितलेलं आहे. काही घरांमध्ये 25शी पर्यंत मुलं अतिशय उत्तम रीतीने सेटल झालेले असतात. म्हणजे त्या वडिलांना त्या मुलाकडे पाहून अतिशय आनंद होतो. त्या वडिलांना त्या मुलीच्या लग्नासाठी जोडे झिजवावे लागत नाही, त्याच्या सेटलमेंटसाठी त्यांना खूप वाट पाहावी लागत नाही. काही ठिकाणी या विपरीत स्थिती दिसते की जमलेली लग्न मोडतात, खूप महत्प्रयासाने लग्न झालं तर नोकरी टिकत नाही. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण अनेक उपाय करून करतो तेव्हा मग पुढे इश्यू येतो. तर हे सगळं पाहून ते जे वडील असतात ते निश्चितच आनंदी होत नसतात की अरे ह्याच्या जीवनात किती स्ट्रगल आहे. तर आपण जेव्हा आपला मार्ग हा असा सुखकर होत असतो ना, तेव्हा तिथे निश्चितपणे पितरांचा रोल असतो, त्यांचे आशीर्वाद असतात. तेव्हा ती त्यांची 4थी किंवा 3री पिढी ही इतकी आनंदी असते. अशी घरं मी पाहिली आहेत.